महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्या इंदिरानगर आणि गंगापूर रोडवरील विभागीय प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। इंदिरानगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून श्री गीते यांनी त्यांचा सन्मान केला। यंदा वसंत गीते यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास इंदिरानगर आणि गंगापूर रोड परिसरातील नागरिकांनी केला। मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या संवाद मेळाव्यानंतर शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। विविध स्तरातून त्यांना वसंत गीते यांना पाठिंबा मिळतोय। शालिमार चौकातील शिवसेना कार्यालयामध्ये प्रमुख प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाल्यानंतर आता इंदिरानगर आणि गंगापूर रोड येथेही प्रचार कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय। गंगापूर रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर हेमलताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर पाटील यांनी भयमुक्त आणि ड्रग्स मुक्त नाशिक ही काळाची गरज असून त्यासाठी नाशिककरांनी खंबीरपणे एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलंय। या निवडणुकीमध्ये परिवर्तन नक्कीच होणार असून वसंत गीते यांचा विजय आता केवळ औपचारिकता असल्याचं सांगितलंय। इंदिरानगर येथील प्रचार कार्यालयाचा मान रमाकांत अलई काका, रमेश नागरे आणि शिरोडे काका, अरुण पळसकर, गंगाधर खोडे या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलाय। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना प्रदेश संघटक विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, बाळासाहेब पाठक, बाळासाहेब कोकणे, विभाग प्रमुख आतिश जाधव, उपविभाग प्रमुख कैलास जाधव, आकाश खोडे, सुनील जाधव, नारायण जाधव, निकम सर, रंगनाथ राऊत, गांगुडे, कुडके काका, प्रवीण नागरे, कृष्णा खोडे, अंबादास खोडे, गोपीचंद खोडे, ॲडव्होकेट दिगंबर विधाते, ॲडव्होकेट काश्मीरी, राजेंद्र खोडे, सुरेश खोडे, खलील शेख, सुनील राऊत, वैभव सोनार, संजय गायकर, प्रवीण जाधव, महेश थोरात, सनी गीते, संदीप बदान, आदित्य दुसाणे, सागर नागरे, दीपक कोकाटे, संदीप कदम तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदा इंदिरानगर परिसरातून वसंत गीते यांच्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मोठे मताधिक्य देत विधानसभेत पाठवण्याचा निर्धार शिवसैनिक आणि नागरिकांनी केलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या उमेदवारीमुळे इंदिरानगर वासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। संमिश्र लोकवस्ती असलेले इंदिरानगर गेल्या काही वर्षांपासून ड्रग्सचा विळखा आणि वाढती गुन्हेगारी तसेच चेन स्नॅचिंगच्या घटना यामुळे बदनाम झालेला आहे। येथील पांढरपेशा तसेच सुसंस्कृत नागरिक यामुळे सतत दहशतीखाली असतो। महिला वर्गालाही भीतीच्या दडपणाखाली वावरावे लागते। विभागीय प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी वसंत गीते यांना विजयी करत इंदिरानगर परिसराला लागलेल्या ड्रग्स आणि गुन्हेगारीचा कलंक पुसणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलाही श्री गीते यांच्या प्रचारामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। वसंत भाऊ गीते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार आदरणीय वसंत भाऊ गीते आज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय रमाकांत नाना अलई, आदरणीय नागरे काका, आदरणीय शिवडे काका, आदरणीय पळसकर काका या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ नागरिक व या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या या ठिकाणचे बंधू आणि भगिनी मित्रांनो, येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होते आणि आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे। शहर महिला अध्यक्ष उपाध्यक्ष काँग्रेस भाऊचे माझे संबंध अगदी बरोबर 25-30 वर्षाच्या पुढचे आहेत। कारण वडाळ गावामध्ये भाऊ एक व्यक्ती असे आहेत का आंबेडकर पुतळ्याला पहिला हार भाऊचाच पडत आहे आणि भाऊ पहिले आमदार झाले, आम्ही त्यांचंच काम केलं। ह्या वेळेस पण भाऊच्या बरोबर आहे आणि भाऊ आजच विजयी झाले असं मी
हे करते. मुन्ना साळवे आहेत, आमचे वडाळा गावातल्या स्थानिक महिला आहेत आणि मी रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आहे. इकडे या भाऊला आजच शुभेच्छा देते. भाऊ आमदार झाले ही शुभेच्छा होते त्यावेळेस या विभागातले पुष्कळ कामं केलेले आहेत. तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. अनेक कामं केले, परंतु मध्ये त्यांना 2 वेळा ब्रेक मिळाला. तरी मी त्यांना परत आता हे करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या इंदिरानगरचा राहिलेला विकास सुद्धा ते करतील अशी मला आशा आहे. तरी सर्वांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सर्व समाजातल्या लोकांनी यांना भरघोस मतदान करून आणि प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि पुढील 5 वर्षासाठी संधी द्यावी हीच मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की या इंदिरानगरच्या बूथवरचा कलंक मिटवायचा आहे. इंदिरानगर आणि गंगापूर रोड या दोन्ही विभागाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. गंगापूर रोडच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हेमलताताई पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आज आमचे मार्गदर्शन त्या इंदिरानगरातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय आलय काका, आदरणीय नागरे काका, आदरणीय शिरोडे काका यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि म्हणून या शेवटच्या 8 दिवसाचा हा प्रचाराचा हे आहे. शेवटचे 8 दिवस उरलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मी एकच विनंती करेन की आपण खूप खबरदारी घेऊन या प्रचार या ठिकाणी करायचा आहे. या कार्यालयामध्ये जे काही उपलब्ध असेल ते घेऊन आपण घरोघरी जाऊन लोकांच्या स्लिप त्या ठिकाणी द्यायच्या आहे. मतदारांपर्यंत त्या स्लिप पोहोचल्या पाहिजे आणि 30 तारखेला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. वसंत भाऊ गीते आपल्या विभागातले आमदार म्हणून उभे आहेत. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण इंदिरानगर परिसर व गंगापूर परिसर उभा आहे आणि त्यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन आहे. मी असं जाहीर करतो. फोटो काढून ती ताट मागा कर ताट. फोन करतो ना. बावडे